सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहात आरोग्य जागृती। मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात क्रांती आहे, परंतु काही अपरिचित घटनामुळे रुग्ण आणि रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टर किंवा रुग्णालय याबद्दल ज्या घटना बदनामीच्या घटना घडल्या यामुळे कुठेतरी गालबोट लागलेले आहे। रुग्णालयाचे संचालक व व्यवस्थापक त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनी यावर खूप लक्ष देण्याची गरज आहे। 2025 जाता जाता रुग्णालयातील काही घटना बद्दल आरोग्य जागृतीने वहापोह किंवा माहिती देण्याचा प्रयत्न केला। ज्या घटनेमुळे वैद्यकीय व्यवसायाला ज्या घटनेमुळे काही गैरसमजामुळे जे बदनामीचं जे जनतेपर्यंत चाललेलं आहे हे कितपत योग्य आहे हे संचालकांनी काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे। घटना क्रमांक 1, मी आणि मम्मी या मल्टी स्पेशालिटी रुग्णालय जे प्रसूतीगृह आहे जालना रोड बीड बायपास रोडवरती, त्या रुग्णालय आणि डॉक्टरवर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी काही आरोप लावलेले आहेत। जसं की तो आरोप आपण पण समजू शकता कितपत योग्य आहे हे संचालक किंवा रुग्णालयाची आई असो किंवा नातेवाईक यांना जास्त माहीत असतं, परंतु जनतेसमोर रुग्णालयाची बदनामीकारक जे घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे। जसं की रुग्णालयावर रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप लावला आहे की प्रसूतीनंतर बाळ गायब करणं हे किती शक्य आहे हे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक त्याचबरोबर संचालकांना माहीत असतं, परंतु रुग्णालयाच्या नातेवाईकांनी जो आरोप लावलेला आहे यावर संचालकांनी पुढे येऊन यावर खातरजमा करून किंवा जनतेसमोर हा जो विषय गेलेला आहे यावर चर्चा करणं गरजेचं होते, पण असं काही घडलं नाही असंच म्हणावं लागेल। दुसरी घटना आहे वेदांत हॉस्पिटल जे सिडको बस स्टँड जवळ आहे। खूप मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। इथं मुकुंदवाडी तील घटना आहे। एक युवकाचा अपघात झालेला आहे। युवक हा नौजवान असून त्या युवकाचा अपघातादरम्यान काही फ्रॅक्चर झालं म्हणून त्यांना मार लागला म्हणून त्यांना वेदांत रुग्णालयात ऍडमिट केलं असं नातेवाईकाचं म्हणणं आहे, परंतु उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तज्ञ डॉक्टर व रुग्णालयावर जो आरोप केलेला आहे हा पण गंभीर विषय आहे, परंतु वेळेच जर तिथली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिले नसते तर अपरिचित घटना घडली असती असंच म्हणावं लागेल। दुसरी घटना आहे मित्रांनो मेडिकवर रुग्णालयाची। खूप मोठं मल्टी स्पेशालिटी जे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे त्या चौक जवळ आहे, तिथं खूप भव्य आहे। काही रुग्णालयाचे आरोप होते की पार्किंगची व्यवस्था नाही असे आरोप लागतच असतात, परंतु हा गंभीर आरोप आणखीन एक लागलेला आहे की किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला तिथे ऍडमिट केलंय। त्या रुग्णालयाला जवळपास 25 ते 30 लाख रुपये खर्च आला असं रुग्णाच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे। तज्ञ डॉक्टरांची बोललं असता त्यांनी सांगितलं की यांना मल्टिपल आजार असल्यामुळे ह्या रुग्णाला आपल्याला जास्त यश आलं नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, परंतु रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचं म्हणणं असं आलं की आम्ही लाखो रुपये खर्च करून सुद्धा आमचा रुग्ण वाचला नाही। तर मेडिकलच्या व्यवस्थापकांनी याकडे काळजीपूर्वक घेण्याची गरज आहे। मल्टी स्पेशालिटी रुग्ण असल्यामुळे असे प्रकार घडू नये यावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे, कारण जनतेसमोर हा रुग्णालयाबद्दल अपप्रचार जो होत आहे तो निंदनीय आहे असंच म्हणावं लागेल। दुसरी घटना आहे मित्रांनो आपल्याला दिल्ली गेट येथील रुग्णालयाबद्दल सांगायला इच्छितो आहे।
त्या रुग्णालयाला योजनेअंतर्गत उपचार करण्यासाठी बोलवण्यात आले असं रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. तेव्हा उपचारादरम्यान ते योजनेअंतर्गत न घेता खाजगी जास्त पैसे घेऊन त्याचा पायाचा उपचार केला, परंतु त्यामध्ये पण रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप लावलेला आहे की पायाला फ्रॅक्चर आहे तर छातीचा एक्सरे कशासाठी. हो मित्रांनो, काही लोकांच्या विचारामध्ये येत असतं की जेव्हा पायाला फ्रॅक्चर आहे तर उपचार एक्सरे कशासाठी असू शकतो, फिटनेससाठी घेतला असेल काय असो ते, पण ते तज्ञ डॉक्टरांनी समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती रुग्णाच्या नातेवाईक हे सुशिक्षित आणि उच्च पदावर एसीपी या पदावर राहून सुद्धा त्यांना ह्या रुग्णालयाबद्दल जे आहे तो बरा नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आरोप लावलेला आहे की आमच्या रुग्णालयाच्या योजनेअंतर्गत न घेता पैसे उकळण्यात आले. जेव्हा त्यांना एक्सरेची आवश्यकता आहे, टुडे इकोची आवश्यकता नाहीये, तर असे का करण्यात आले हे त्यांचा आरोप आहे. परंतु यावर रुग्णालयाने सुद्धा समोर येऊन किंवा व्यवस्थापकांनी याविषयी रुग्णाच्या नातेवाईक चर्चा केली असती तर हा प्रकार जनतेसमोर आला नसता किंवा अपप्रचार झाला नसता. दुसरी घटना आहे, 5वी घटना आहे मित्रांनो, जे प्लस हॉस्पिटल. हो, जालना रोडवरती जे प्लस हॉस्पिटल ह्या रुग्णालयामध्ये मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्याच्या वस्तू गायब होणं हे खूप निंदनीय आहे मित्रांनो. हे रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप लावलेला आहे रुग्णाच्या व्यवस्थापकावर आणि रुग्णालयावरती. यासाठी पण व्यवस्थापकांनी पुढे येऊन याविषयी गंभीरता किंवा प्रशासनाने गंभीरता घेणे, कारण व्यवस्थापन हे महत्वाचं असतं, सुरक्षा ही महत्वाची असते. मृत व्यक्ती असो किंवा रुग्णाचे नातेवाईक असो, यांची सुरक्षा खूप महत्वाची असते. दुसरा आणखीन एक आरोप त्यांनी जे प्लसवर लावलेला आहे की योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर सुद्धा आमच्याकडनं पैसे घेण्यात आले. मित्र हो, जेव्हा आपण पैसे भरतो तेव्हा आपली त्याची रीतसर आपण पावती घेत असतो. त्यावेळेस जर आपण तज्ञ डॉक्टर किंवा व्यवस्थापनाशी किंवा संचालकाशी याविषयी चर्चा केली तर असे आरोप लागले नसते किंवा सुसंवाद व्यवस्थित झाला असता तर असे आरोप लागले नसते. हे पण संचालकांनी काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. चौथी आता ताजी घटना जी आहे की शबाना हॉस्पिटल शहा बाजार येथील जी घटना घडलेली आहे, ज्या रुग्णालयाला जवळपास 17 ते 18 वर्ष झालेले आहे, त्या रुग्णालयाच्या विषयी प्रस्तुती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. हो मित्रांनो, ज्या घरातील व्यक्तीचा मृत्यू होतो त्या घराच्या नातेवाईकावर काय शोककळा पसरती हे त्यांनाच माहीत असतं. फक्त ते घटना जनतेपर्यंत येऊन आणि सर्वसामान्याला दाखवणं हे चुकीचं आहे. यावर जर आपण संचालकाशी व्यवस्थित संपर्क साधला असता, सुसंवाद साधला असता तर असे प्रकार घडले नसते. शबाना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शबाना मॅडम यांच्याशी जेव्हा त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी पण सांगितले की मला 17-18 वर्ष झालेले, आम्ही बऱ्याच लोकांना नातेवाईकांना मदत केलेली, लोक रुग्णाकडे बघत नाही, असे बरेच त्यांनी पण आरोप केलेले. पण हे कितपत योग्य हे जनता जाणत नाही. त्यांना वस्तुस्थिती जी असते, नातेवाईक, रुग्ण आणि तज्ञ डॉक्टर आणि व्यवस्थापक यांनाच माहीत असते की वस्तुस्थिती काय आहे, त्या रुग्णाला काय कशामुळे झालेलं हे वेळच सांगू शकते. त्यामध्ये काही अनेस्थेटिस्ट डॉक्टर आहे, काही सर्जन डॉक्टर आहे, काही MD मेडिसिन आहे, असे बरेच हे झालेलं आहे. त्यांनी तिथून पेशंटला हलवलं ॲपल हॉस्पिटलमध्ये. ॲपल हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला, परंतु डॉक्टरांनी त्यांना सांगितलं नाहीये असं रुग्णाच्या नातेवाईकांना ॲपल हॉस्पिटलवर पण आरोप लावलेला आहे. मित्र हो, तज्ञ डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये जर व्यवस्थित सुसंवाद, माहिती एकमेकाला घेवाणदेवाण झाली तर नक्कीच असे प्रकार घडणार नाही. आमचा सांगायचा उद्देश एकच आहे, आरोग्य जागृती नेहमी करता रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक असो, कर्मचारी असो, तज्ञ डॉक्टर असो की व्यवस्थापक असो, यांच्यात सुसंवाद व्यवस्थित होणं खूपच गरजेचं आहे. उपचारादरम्यान आलेला अनुभव रुग्ण हे म्हणजे जसं कोणती गोष्ट आपण सांगायचा विचार केला तर एक गोष्ट एकाला सांगितले तो शेवटपर्यंत जाईपर्यंत त्याचा अर्थ वेगळा निघतो. असंच काही घटना रुग्णालयाबद्दल पण घडत असतात. परंतु येथे कुठेतरी डॉक्टरांनी पण काळजी घेणं गरजेचे आहे, रुग्णांनी पण काळजी घेणं याच्याकरता गरजेचे आहे की त्यांनी
उपचार घेते वेळेस आपण कोणत्या डॉक्टरकडे, कोणत्या तज्ज्ञाकडे आपण उपचार घेतोय हे पण आपल्याला माहिती असणं गरज आहे. नाहीतर असं होतंय की आपण आहे, आपल्याला जातोय हार्टचा त्रास आहे, म्हणजे हृदयविकाराचा त्रास आहे आणि तुम्ही हा आजार उपचार घेत आहे एका BHMS किंवा स्पेशालिटी नसल्यामुळं त्या डॉक्टरकडे तुम्ही उपचार घेत आहे, त्याच्यावर आरोप करून फायदा नसतो. मित्रहो, जेव्हा आपल्याला हृदयाचा आजार आहे तर हृदयरोग डॉक्टरकडे जायचं. स्त्रीरोगाचा आजार आहे तर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जायचं. असे जर आपण पण यामध्ये माहिती घेतली आणि त्यावर आपण पण उपचार घेता दरम्यान रुग्णाला तज्ञ डॉक्टरांनी पण समजून सांगणं गरजेचे आहे की याला येणारा खर्च कोणता आहे, किती येणार आहे, त्याचबरोबर हा आजार कोणता आहे, आजार कशामुळे झालेला आहे, आजार किती परत बरा होऊ शकतो. आपल्या हातात फक्त उपचार करणं आहे. कोणताही डॉक्टर शेवटपर्यंत रुग्णावर उपचार करत असतो, परंतु काही रुग्णाच्या नातेवाईकाच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा रुग्णाच्या हलगर्जीपणा म्हणा किंवा स्वतःच्या प्रकृतीच्या साथीमुळे म्हणा किंवा काही औषध उपचार दिल्याच्या याच्या घटना ज्या घडत आहे, हे घटना खूपच निंदनीय असतात. परंतु आज वैद्यकीय क्षेत्र हे पुढे पुढे जात आहे. परंतु आपण याला जे व्हॉट्सअप जे युनिव्हर्सिटी आहे याच्यामुळे असो किंवा एकामेकाच्या सांगण्यामुळं असं न करता कोणत्याही रुग्णाने रुग्णाच्या नातेवाईकाला जर रुग्णालयाबद्दल अनुभव बरा नसेल आला असेल तर त्याबद्दल प्रथम आपण संचालक असो किंवा व्यवस्थापक असो किंवा त्यांचा मालक जे असतो त्यांना आपण भेटून त्या विषयावर चर्चा करणं गरजेचे आहे. जर तुमचं समाधान नाही झालं तर प्रशासनाकडे कायद्यानुसार तुम्ही दाद मागण्याची तुम्हाला अथॉरिटी असते, ग्राहक मंच असतं, असे भरपूर प्रकार आहे. परंतु रुग्णालयावर किंवा तज्ञ डॉक्टर असो किंवा कर्मचारी यांच्यावर हात उचलणं हे त्याचं एक हे नाहीये, काय म्हणतात त्याला, उपाय नाहीये. त्यामुळे काय होतं तर शासकीय रुग्णालयामध्ये पण तसंच होतं. आये दिन काही ना काही घटना घडत असते आणि आपण रुग्णालयावर किंवा तज्ञ डॉक्टरवर आरोप करत असतो किंवा काही डॉक्टरच्या चुकीमुळे किंवा उद्धट वागण्यामुळे हे असे प्रकार घडत आहे. असे प्रकार लवकरात लवकर आपण यावर रोकथाम लावणं गरजेचं आहे. याला केवळ हा गैरसमज खूप मोठा आहे. गैरसमज कोणता आहे, कशामुळे गैरसमज होतो आहे, आपल्याला काही शंका असेल तर त्याचं निरासन आपण व्यवस्थापक किंवा तज्ञ डॉक्टरकडे घेऊ शकतो. नाहीतर काय असतं, आपण तुम्हाला घटना त्या तज्ञ डॉक्टरला उपचार दरम्यान त्यांना माहीत असते रुग्णाचे हाल काय असतात, ते बाकी लोकांना माहीत नसतं. यामध्ये खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो आहे की कोणताही डॉक्टर किंवा रुग्ण यांच्यात पर्सनल कधी वाद नसतो. परंतु काही व्यक्ती म्हणा किंवा काही जे उद्धट लोक असतात त्याच्यामुळं म्हणा किंवा काही नातेवाईक असतात, यांना काही या घटनेची माहिती असते. त्या नातेवाईकाला जर घटनेची माहिती व्यवस्थित असती तर ते अशी मधात बोललेच नसते. कारण मग रुग्णाच्या नातेवाईकांना पण काहीतरी शंका विनाकारण मनात घर करून जाते आणि ते विनाकारण त्या रुग्णालयावर आपला संताप त्या रुग्णालय किंवा तज्ञ डॉक्टरवर काढतो. हे चुकीचं आहे. आज आम्ही गेल्या 14 वर्षापासून आरोग्य जागृती जे रुग्ण आणि डॉक्टर आणि रुग्णालयाची व्यवस्थापन याच्यावर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार आहे. जर आपल्याला पण काही रुग्णालयाबद्दल अशा घटना घडत असेल किंवा काही घटनेबद्दल तुम्हाला शंका असेल तर प्रथम आपण रुग्ण आणि तज्ञ डॉक्टरकडे किंवा व्यवस्थापकाकडे जाऊन त्याची सविस्तर माहिती किंवा निरासन करून घ्या. जर तुमचं निरासन नाही झालं तर आम्ही इथं बसलेलो आहे आरोग्य जागृतीमध्ये, पण आपण रीतसर अर्ज करून आम्हाला तुम्ही तुमची माहिती देऊ शकता. आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. जर तुमच्या याच्यामध्ये पण तुमचं समाधान नाही झालं तर तुम्हाला शासनाच्या चौकटीत राहून, काही कायद्याची चौकट असते याच्यात तुम्ही राहून त्यांना त्या डॉक्टरवर आरोप करू शकतात. हे तुमचं दायित्व स्वतःचं तुम्ही करू शकता. काही त्याच्यावर हे नाही, कोणाचा आरोप नसतो. परंतु विनाकारण जनतेसमोर लोकांच्या असं बाजार भरल्यासारखं वैद्यकीय क्षेत्राला न टाकता माझं एकच विनंती आहे तज्ञ डॉक्टरांना पण, रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी, जास्त करून नम्र कर्मचाऱ्यांना पण एक विनंती आहे का तुम्ही रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकासोबत आदराने वागा. कारण संचालक किंवा तज्ञ डॉक्टर किती चांगला असला, जर आपण व्यवस्थित जर प्रथम तुमचंच पहिलं भेट तुमची रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक
कर्मचाऱ्याशीच पहिले प्रथम भेट होती, नंतर तज्ञ डॉक्टरकडे हा विषय जातो. तर मित्रांनो, तुम्ही कर्मचारी आदरणीय कर्मचारी खूप म्हणजे नम्रपणे राहत आहे आणि उपचार पण देते. डॉक्टरपेक्षा नम्र कर्मचारी आहे आणि काही उद्धट कर्मचारी डॉक्टरपेक्षा उद्धट आहे. पण आता इथं कुठेतरी आपल्याला संगम करून सुसंवाद करून गैरसमज दूर करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. यामुळे रुग्णालयाची बदनामी होणार नाही आणि वैद्यकीय क्षेत्राला कलंक लागणार नाही. आपण आज इथंच थांबतोय. नवीन वर्षाच्या पुन्हा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावं आणि निरोगी जावं. मित्र हो, आपल्या शुभेच्छा, आपल्या जे प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत असतात, आम्ही त्या छापून किंवा प्रकाशित करून व्हिडिओद्वारे किंवा आमच्या वृत्तपत्राद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो. परंतु काही घटनामुळे आम्हाला पण काही बंधन असतात. काही गोष्टी अशा असतात की ते आम्हाला न सांगावं लागतात. त्या तुम्ही पण समजू शकतात. काही गोष्टी अशा असतात की लोकांना फक्त बदनाम करायचं असं असतं, तर त्याला आपण आम्ही कुठं पूर्ण पडू शकत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमच्या आरोग्य जागृती परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।